आपल्यासोबत मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, आज मराठवाड्यातील प्रमुख मराठा सेवकांची बैठक बोलावली आहे. नेमका विषय काय आहे? मराठवाड्यातले फक्त तालुका सेवक तेच 50-60 जण फक्त तेवढे बोलवले. तालुक्याचे मराठा सेवक फक्त ती आणि तालुक्यात, गावात आणि जिल्ह्यात मराठवाड्यात जे नोंदी शोधणारे बांधव आहेत, प्रमाणपत्र काढून देणारे, दस्तऐवज शोधते, रेकॉर्ड शोधते, त्यांनाही बोलवले प्रमुख थोडे. आणि तिसरे की जिल्ह्यात मराठवाड्यात जे काम करणारे बांधव आहेत, प्रमुख बांधव, त्यांनाही बोलवले. थोडी चर्चा करायची की नोंदीच्या संदर्भात, ज्या संदर्भात गोंधळून नाही जायचं. सगळ्यांनी अर्ज केले पाहिजेत कुणबी प्रमाणपत्रासाठी, हे पण विषय सांगायचे. अर्ज पण दाखल होणं खूप गरजेचं आहे. तर जी आर निघाला किंवा 58 लाख नोंदी निघाल्या, अर्ज केव्हा करायची? त्यामुळे ते थोडी अडीअडचणी काही येऊ नयेत त्यांना, म्हणून त्याच्यावरती चर्चा आहे. दादा, साधारणतः काही अभ्यास कुठले येणार आहे, त्यांच्यासोबत वेगळी मीटिंग आहे का, किंवा जे सेवक येणार त्यांची वेगळी मीटिंग असणार का, सगळे एकत्र असणार? नाही, सगळे एकत्र. अभ्यासक नाही. तालुक्याचे मराठा सेवक नोंदी शोधणार? नाही, तालुक्याचे मराठा सेवक किती 50-60 जण आहेत त्यांना. आणि दुसरे जे गावात काही रेकॉर्ड शोधू लागते, प्रमाणपत्र काढून देते, त्यांना एक बोलवलंय. आणि तिसरे जिल्ह्यात काम करणार आहेत मराठवाड्यात प्रमुख, त्या प्रमुखाला या म्हणलं, म्हणजे थोडं बसून चर्चा करता येईल. दादा, रोहित पवारांचे एक असे म्हणाले आहेत ते की समाजासाठी लढायचं असेल तर पदांचा त्याग करावा. रोहित पवार म्हणताना पुढे ते असं म्हणाले की आंदोलन करत असताना मंत्रिपद, आमदारकी सोडली पाहिजे. म्हणजे रोहित पवार यांनी धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, पडळकर आणि भुजबळावर निशाणा साधलाय. पद नको आम्हाला, लोकांचा हक्क महत्वाचा, अशी भूमिका यांच्यात दिसत नाही असं म्हणतात. छगन भुजबळला ते वाक्य 100% शोभत आहे. कारण पद पण पाहिजेत, जातीवाद पण करायचा, जातीत वाद पण लावायचे, विरोध करण्याची भानगडी पहिल्यांदी त्यांनी आणली आरक्षणाला. त्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी कधीच त्यांना विरोध केला नाही, त्यांच्या विरोधात आंदोलन केलं नाही, कधी मोर्चा काढला नाही. म्हणून तर आम्हाला मराठा जातीचा गर्व आहे. मराठा जातीत आम्ही जन्मलो, त्याचा स्वाभिमान आम्हाला वाटतो की आम्ही लोकांच्या लेकराचं वाटोळं व्हावं. असं कधीही आंदोलन करत नाहीत, उपोषणं करत नाहीत, देऊ नका म्हणून, किंवा मोर्चे पण काढत नाही. पण ही त्या अलिबाबांनी येवल्याच्या नवीन योजना काढली, मराठ्यांना आरक्षण मिळू नये, गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं व्हावं म्हणून मोर्चे काढायचे, आंदोलनं करायचे. ते मात्र 100% त्याला ते शोभतंय. आणि त्याच्यासोबत आणखीन एक दोघाला शोभतंय. बरोबर आहे, काय चूक आहे? प्राध्यापक लक्ष्मण हाके त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्याच्यामध्ये हाके यांना पैशाची ऑफर करण्यात आलेली, किंवा तुम्ही समाजाचं काम करता, मग तुम्हाला पैशाची गरज असेल. आणि नंतर जेव्हा लक्ष्मण हाके हे ड्रायव्हरचा नंबर देतात, त्यावेळेस जो पुढचा तरुण आहे तो लक्ष्मण हाकेंची लाज करताना पण दिसतंय त्याच्यामध्ये. त्याच्यावर नाही बोलत मी, कसल्यावर बोलत नाही. त्याला स्वतःच्या समाजाचं काही कारण ते बोलतच नाही मी. त्याच्यावर गणित नसल्याला महत्व देत नाही. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्यावं म्हणून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. शेवटी मराठा आहे, जातीवादी नाही. कोणाच्या लेकराबाळाचं कल्याण व्हावं म्हणून मराठा समाजाचे नेते कधी वाईट चितीत नाही. म्हणून तर मी सांगितलं ना, मला मराठा समाजाचा खरंच गर्व वाटतो की आम्ही त्या जातीत जन्मलो. ही जात कधी कोणाला आरक्षण मिळू नये म्हणून कधी आंदोलनं केले नाही, मोर्चे काढले नाही. अशी जात मराठ्यांची, सगळ्यांच्या लेकराबाळाचं कल्याण व्हावं म्हणून म्हणणारी. आता हे तेव्हा आदर्श मराठा आरक्षणाला विरोध करण्याचा घेतला पाहिजे, त्यांचे पाय धुवून पेलं पाहिजे मराठ्यांच्या नेत्यांनी, विरोध करणाऱ्यांनी. विजय वडेट्टीवार असं म्हटले की काही मंत्री कुणबीचे बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव टाकतायत, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा
शासन निर्णय रद्द झाला पाहिजे आणि सरकारच्या निर्णयाविरोधात नागपुरात 10 ऑक्टोबरला ती महामोर्चा काढणार आहे. राहुल गांधींनी आणि काँग्रेसने लईच उचलून धरले हो मराठ्याच्या विरोधात, मराठीचं वाटोळं व्हावं म्हणून. त्याच्या माध्यमातून विसरले का मराठ्यांनी पूर्वी साथ दिलेली? लय उचलून धरलं सध्या गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून. राहुल गांधीने आणि काँग्रेसने खूप उचलून धरलं. तुम्हाला आणखीन मराठा किती देवारा करतो माहित नाही काय की तुम्हाला काँग्रेसचं वाटोळं करून घ्यायचं काय की महाराष्ट्रात? हेच प्लॅन दिसतोय. कारण आम्ही का तुमची का पदं मागवतो का तुमचा पक्ष मागवतो? आमचं हक्काचं आरक्षण मागतो ना. त्याला पुढं घालून काँग्रेसनं आणि राहुल गांधीने ही डाव रचला का मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही? काँग्रेसने लय लावून धरले सध्या. काँग्रेसचा देवारा करायला वेळ नाही लागणार राज्यात आम्हाला. हो, देवारा करायला म्हणजे तुम्हाला औषधाला सुद्धा कार्यकर्ते नाही राहायचे. हे जरा राहुल गांधीने ध्यानात घ्या. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरवादी सराठी, जालना. सर